हाय फ्रेंड्स, मी वर्षा प्रांजल व्लॉग मध्ये मनपूर्वक स्वागत आहे। माझा 60वा मिनी व्लॉग। तर आज आहे नागपंचमी। तर चला आज उकडीच्या करंज्या बनवूया। तर एक वाटी पीठ मळून घेतलं, तेल आणि मीठ टाकून छानी झाकून ठेवलं म्हणजे पीठ चांगलं होईल। आणि एक कढई घेतली, त्याच्यामध्ये 1 चम्मच तूप टाकलं, थोडंसं खोबरं टाकलं खिसून छानी आणि थोडासा गूळ व्यवस्थित मिक्स करून घेतलं। थोडी वेलाची पूड टाकली, ते पण मिक्स करून घेतली। गुळ कमीच घालायचा। आता आपण याची अशी पुरी लाटून घेऊया। पुऱ्या लाटल्या की हे जे मिश्रण आहे आपलं, हे याच्यामध्ये आपल्याला भरायचं आहे। आणि अशाच आपल्याला मस्त ह्या गुळाच्या करंज्या करणार आहे। तर ह्या नागपंचमीला नैवेद्याला करंज्या बनवता तर मस्त होता, खायला लय टेस्टी लागता। अशा सर्व ह्या मी बनवून घेतल्या। अधूनमधून माझे रेसिपीचे पण व्हिडिओ येत जातील। तर हे मा ब्लॉगिंगचं चॅनल आहे, पण मी रेसिपीची व्हिडिओ पण शेअर करत जाईन। एक चाळणी घेतली, थोडंसं तेल लावून त्याच्यावरती ह्या करंज्या ठेवल्या आणि आता आपल्याला ह्या उकळून घ्यायच्यात। तर हे 10 मिनिटं उकळून घेतल्या। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर मस्त झाला।